सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस.एच. नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहारोनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अभंग आपण गाणार आहोत, त्यासाठी मी रेव्हरंट विश्वास पाडवी यांना पुढे बोलवतो. विजयसंगीत गीत नंबर 213, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. आपल्या विजयसंगीतामध्ये गीत नंबर 213 आपण गाऊया. करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड, नका पडू देऊ खंड, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड. होता प्रार्थना विश्वासे, होता प्रार्थना विश्वासे, येते अंत करना हसे, येते अंत करना हसे, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेचे मोठे बळ, प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकटा समूळ, नाशी संकटा समूळ, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेने देव मैत्री, प्रार्थनेने देव मैत्री, होती जैसी पत्रपत्री, होती जैसी पत्रपत्री, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड. येतो प्रार्थनेचा त्रास, येतो प्रार्थनेचा त्रास, होता सैतानाचा वास, होता सैतानाचा वास, करा प्रार्थना अखंड, करा प्रार्थना अखंड. आज सन्मान्य रेव्हरंट जयेश पठारे पाळक साहेब पवित्र वचनाची सेवा करणार आहे. दिवसभरातल्या सर्व गोष्टींसाठी प्रभूचा आभार मानित येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करण्यास रेव्हरंट विश्वास पाडवी यांना विनंती करतो. आमच्या स्वर्गीय थोर आणि जिवंत देव बापा, पुन्हा एक वार या सायंकाळच्या वेळी आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा प्रभुदेवापा, हा दिवस आम्हा सर्वांसाठी तू दिला होतास. या दिवसामध्ये प्रभुदेवापा, तुझी कृपा आम्हा सर्वांना लाभली. तुझ्या संरक्षणाच्या पंखाखाली प्रभू आम्हाला तू ठेवलंस. एवढंच नव्हे तर प्रभू, आमच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये तू पुरवल्यास. सर्व प्रकारच्या संकटांपासून आमचं तू रक्षण केलंस. आमचं दैनंदिन जीवन प्रभू तू सांभाळलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. खरोखर प्रभू, आम्ही नित्य तुझे आभार मानावे. नेहमी प्रभू आम्ही उपकाराच्या भावनेने तुझ्या चरणाजवळ यावं, यासाठी की देव बापा, हे जीवन जगण्यासाठी आम्हाला लागणारी शक्ती, मार्गदर्शन, संरक्षण या सर्व गोष्टी पुरवणारा तू आमचा यावे इरे परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू, आमचं अंतकरण सदैव तुझ्याकडे उंच केलेलं असावं, यासाठी की देव बापा, तू
स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा आमचा जिवंत परमेश्वर आहे. सदैव आम्ही तुझी स्तुती करावी, कारण आमच्या जीवनामध्ये जी शांती, जे समाधान, जो आनंद तू दिलेला आहे त्याचा खऱ्या अर्थाने प्रभुदेवापा आम्ही आनंद घ्यावा, यासाठी आमचे अंतःकरण तुझ्या स्तुतीने भरलेली असावी. असंच तू दयाने आणि कृपेने होऊ दे. आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, यासाठी की प्रभू तुझं वचन ऐकण्याची ही वेळ आहे. तुझ्या वचनातून प्रभू मार्गदर्शन घेण्याची ही वेळ आहे आणि तुझ्या वचनाचं महात्म्य समजून घेण्याची ही वेळ आहे परमेश्वरा. आणि म्हणून तुझे दास रेव्हरंड पठारे आज तुझ्या वचनाची सेवा करत असताना प्रभू त्यांच्या जिभे ओठाला स्पर्श कर. वरून येणारं ज्ञान, बुद्धी आणि सामर्थ्य त्यांना तू दे आणि त्यांच्याकडून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन असं होऊ दे आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळे वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. मागील दिवसापासून आपण या जुन्या करारामधून मंडप हे ख्रिस्ताचं प्रतिरूप याचं शिक्षण आपण घेत आहोत आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये 25 अध्याय 1 ते 10 आणि इब्री 9 अध्याय यामधून आपण ही वचनं वाचलेले आहेत वारंवार. आता ते रिपीट आपण करणार नाही, परंतु इब्रीकराचं पत्र 9 अध्याय 1 ते 10 आणि निर्गम 25 याची तुलना केली तर जुना करार आणि नवा करार असं म्हटलं की तुलनात्मक दृष्टीने या गोष्टी जर आपण सखोल अध्ययनाच्या रूपाने घेतल्या तर यामधून एक अद्भुत रहस्य आपल्याला समजणार आहे. आणि हे रहस्य हे विश्वासणाऱ्यांच्या जीवनापर्यंत आपल्याला लागूकरण करायचं आहे. याचे 3 भाग पाडले गेलेले आहेत. पहिला भाग जो आहे मंडप ख्रिस्ताचं प्रतिरूप, आणि त्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं आपण विश्लेषण करत आहोत. नंतर मंडप हे मंडळीचं प्रतिरूप आणि मंडप हे शरीराचं किंवा प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं प्रतिरूप असं आपण भाग पाडलेले आहेत. मग आपण मागच्या वेळेस मंडपाची रचना आणि त्याचा आकार हा पाहिलेला आहे. त्यावरून आम्हाला बाह्य स्वरूपी म्हणजे ते बाहेरील चित्र मंडपाचं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. हे कातडेचं तेरे स्वरूपामध्ये असलेलं छत आणि बाहेरचा हा जो भाग आहे यावरून आपल्याला हे दिसतं की बाह्य स्वरूप ओबडधोबड आहे, परंतु आतलं आंतर्गिक सौंदर्य हे इतकं सुंदर आहे. आणि म्हणून असं म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताला जरी यशायाच्या ग्रंथामध्ये 53व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याचवर मन बसेल असं त्याच्या ठाई काही सौंदर्य नव्हतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून आलेला तो देवाचा पुत्र, त्याचं दैदिप्यमान हे वारंवार चित्र आपल्या डोळ्यासमोर जुन्या करारात नवीन करारामध्ये प्रगट केलेलं आहे. तो वैभवी राज आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगातल्या लोकांनी बाह्य स्वरूपाने असं म्हटलं की ओळखत होते, हा सुताराचा मुलगा आहे, हा येशू. आणि म्हणून त्याचं बाह्य व्यक्तिमत्व जरी आकर्षक असो किंवा नसो, किंवा त्याची परिस्थिती ही जी रेखाटलेली आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये, अतिशय दीन, अतिशय गरीब, नम्र, आणि म्हणून ते यहुदी शास्त्री पुरुषी याजक हे नेहमी त्याला हिनवत. हा योसेफाचा मुलगा, हा मरियेचा ते योसे, यहुदा, याकोब हे त्याचे भाऊ, त्याच्या बहिणी, त्या बहिणींचे नाव. आणि जरी सामान्य कुटुंबातला हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, परंतु पवित्र शास्त्र बायबल असं म्हटलं की त्याचं आंतरस्वरूप हे अतिशय सौंदर्याने प्रफुल्लित झालेलं या मंडपाच्या रहस्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण हा आकार, त्याची रचना ही जे मोशेला देवाने दिलेली आहे की या प्रकारचा मंडप तो बनव. आणि मग जो परमेश्वर तो म्हणतो स्वर्ग हे माझं सिंहासन आहे आणि पृथ्वी माझं हे पादासन आहे, तुम्ही माझ्यासाठी
कोणत्या प्रकारचं घर बांधाल? परमेश्वराला निवास करायचा आहे मानवामध्ये, परंतु मनुष्य त्याच्यासाठी असं निवासस्थान निर्माण करू शकत नाही. म्हणून देवाने ही रचना मोशेला दिली. आणि त्या सिनाय पर्वतावरून ज्यावेळेस मोशे देवाच्या सानिध्यामध्ये 40 दिवस 40 रात्र असताना 10 आज्ञा, त्या आज्ञापटांचा 2 त्या पाट्या आणि त्या दगडी पाट्या त्याच्यावर कोरून देवाने त्या आज्ञा दिल्या. या संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी त्यांनी या प्रकारचं आज्ञापालन करावं. ही माझी पवित्र प्रजा व्हावी, यांनी असं पावित्र्य जपावं, जसं मी पवित्र आहे तसं त्यांनी बनावं, मग मी त्यांच्यामध्ये निवास कराल, मी त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी येऊन राहावं, हे देवाची इच्छा होती. आणि म्हणून देवाने ही मंडपाची रचना, त्याचा आकार, हे सगळं इत्थंभूत मोशेला दिलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं आहे की आपण बाह्य स्वरूपी इमारत पाहून जितकं त्याचं रहस्य आपल्याला उलगडणार नाही, तितकं त्याचा नकाशा पाहून, त्याचा आराखडा पाहून ते आपल्याला समजून येतं. आणि म्हणून पवित्र शास्त्र बायबलमधून ह्या मंडपाची रचना, त्याचा आकार हा जो आपण बारकाईने समजून घेतला तर असं म्हटलं की आम्हाला आतमध्ये जितकं खोलात जाता येईल तितकं ते रहस्य उलगडता येईल. म्हणून या मंडपाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत आणि असमान भाग आहेत. म्हणजे अर्धे नाहीत, असमान भाग. म्हणजे एका भागामध्ये पवित्र स्थान आणि दुसरं आहे परमपवित्र स्थान. मंडपाचे हे 2 असमान भाग पाडून दोहोंच्या मध्ये एक सुंदर, भव्य आणि असं म्हटलं की सुंदर नक्षीकाम केलेला असा तो पडदा लटकत असलेला होता. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यामध्ये देवाने हा पडदा लावायला टाकला होता. यालाच वेल असं म्हणतात. आणि म्हणून आतील भाग हा जरी चौकोनी आहे 15 बाय 15चा, या ठिकाणी देवाचा कर्राचा कोश आणि त्यावर दयासन होता. हा कर्राचा कोश असं म्हटलं की एक साधारण पेटी आणि त्याला सोन्याने मढवलेली होती. आणि त्या पेटीवर असलेलं झाकण, त्या झाकणाला दयासन म्हटलेलं आहे. आणि ह्या दयासन हे कोशाचं झाकण होतं. हे संपूर्ण झाकण सोन्याच्या एकाच तुकड्यातून बनवलेले असून त्यातूनच पंख पसरलेले 2 करूब, दोन्ही बाजूला पंख पसरलेले करूब, आणि या दोन्ही करूबांची पंख एकमेकाला जोडलेले आहेत. हे ओतून काढून या दयासनावर बसवलेले होते. ह्या कोशावरती असलेलं हे झाकण आणि या झाकणावरती असलेले हे 2 करूब आणि या करूबांच्या मध्ये असलेली जी जागा आहे त्याला लाक्षणिक अर्थ आहे. आणि असं म्हटलं की देवाने हे अर्थसूचक रीतीने सृष्टीतील असं म्हटलं की चतुर्विध प्राणी म्हणजेच मानव, बैल, गरुड आणि सिंह यांच्या मुखांचे प्रतिदर्शक होते. आणि या दयासनावरील करूबांचे पंख एकमेकास जोडलेले होते. प्रत्यक्ष ईश्वरी तेज त्या ठिकाणी प्रकाशलेले राहत होते. आणि या मधल्या जागी ईश्वरी तेज, ज्याला आपण शकिना म्हणतो, ज्या ठिकाणावरून मेघस्तंभ बाहेर येऊन तो छाया करत असे. याचा अर्थ जो पवित्र परमेश्वर आहे तो त्याची समक्षता या इस्रायल लोकांमध्ये तो येऊन वस्ती केलेली आहे. आणि म्हणून या परमपवित्र स्थानामध्ये असलेल्या या कोशाला अतिशय महत्त्व आहे. आता कोश ही जरी पेटी आपण म्हणतोय साधारण, त्या पेटीमध्ये 3च वस्तू ठेवलेल्या होत्या. आणि ह्या 10 आज्ञाच्या पाट्या जरी त्या तुटलेल्या होत्या, फोडल्या गेलेल्या होत्या मोशेकडून, पण देवाने त्याच्यामध्ये ठेवायला लावल्या. अरोनाची काठी, बदाम ते फुललेली काठी, निर्जीव वस्तूमधून त्याला जीव मिळालेला. आणि जो मान्ना 40 वर्ष इस्रायल लोक अरण्यामध्ये खात होते, त्या मान्या त्या वाट्यांमध्ये ठेवून देवाने त्या कोशामध्ये ठेवायला लावल्या. भविष्यासाठी या इस्रायल लोकांचं स्मरण, प्रतिकात्मक रीतीने या गोष्टी ठेवलेल्या होत्या.
आणि मग त्या कोशावरती जे झाकण आहे त्याला दयासन म्हटलं आहे. आणि ह्या दयासनावरती असलेले हे करूब ते छाया असं म्हटलं की आता त्याचं अलंकारिक अर्थाने जुन्या कराशी लागूकरण केलं येशयाच्या ग्रंथात पहिल्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये. तर येशया ज्यावेळेस त्या हिजकिया राजा मरण पावला त्यावेळेस त्या मंदिरामध्ये गेला, त्यावेळेस त्याने स्वतः देवाला पाहिलं आणि त्याचं स्वरूप आणि ते करूब आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने डोळ्याने पाहिल्यानंतर तो म्हणतो हाय हाय माझं आता मी मरणार, मी काही जगणार नाही, जिवंत राहणार नाही, कारण मी पवित्र देवाला डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याने देवासमोर स्वतःचं पाप स्वतःला न्याळलं त्यावेळेस त्याला त्या इंगळाचा स्पर्श करण्यात आला त्याच्या ओठाला. आणि त्यालाच असं म्हटलं की देवाने या कार्यासाठी पाचारण केलं. हा दृष्टांत आहे. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल प्रगटीकरणामध्ये आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात. या ठिकाणी हे दयासन आणि या दयासनावरील हे करूब आणि त्यांचे पंख एकमेकाला जोडलेले. असं म्हटलं की ज्या ठिकाणी परमेश्वराचं ईश्वरी तेज त्याची समक्षता आहे असं म्हटलं की त्या कोशावरती त्या दयासनामधून ती समक्षता प्रगट होत होती. शकीना ईश्वरी तेज असं म्हटलं की त्याचं मनुष्याच्या कल्पनेने अर्थ काढता येत नाही, त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही. इतकं चमकत असलेलं ते तेज प्रत्यक्ष ईश्वरी तेज आणि ते प्रकाशलेलं नजरेस पडे. आता हे नजरेस पडण्यासाठी फक्त याजकाला वर्षातून एकदा संधी होती. मोशे पर्वतावरून खाली येत असताना त्या परमेश्वराने त्याला आपल्या तळहाताने झाकून घेतलं, त्या खडकामध्ये लपवून, तरी देवाचा प्रकाश देवाचं तेज त्याच्यावर पडलं. त्यावेळेस इस्रायल लोक मोशेला पाहू शकत नव्हते. मोशेला म्हणे अरे मोशे, आणि ते उपडे पडले. असं म्हटलं की देवाच्या समोर या ईश्वरी तेजासमोर पापी मनुष्याची असं म्हटलं की गय म्हणजे आम्ही तिथं जळून खाक हो, इतकं देवाचं ते प्रखर तेज आहे. हा प्रकाशमान दैदिप्यमान असा हा जो परमेश्वर आहे, हा प्रकाशमान चमकणारा कदाचित येथूनच निघून अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ या रूपाने मंडपावरती राहत आणि इस्रायल लोकांच्या प्रवासात तो पुढाकार घेऊन पुढे पुढे तो चालत होता. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ देवाची समक्षता प्रगट करण्यासाठी असं म्हटलं की हे ईश्वराचं तेज तिथून बाहेर पडत होतं. स्तोत्र 121 मध्ये आपण म्हणतो ना, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. काय त्याचं लागूकरण करतात अमावस्या पौर्णिमा किंवा इतर, पण ते तसं काही नाही. दिवसा सूर्याचं असं म्हटलं की त्या वाळवंटामध्ये ते सूर्याचं प्रकाश असं म्हटलं की इस्रायल लोक होरपळून गेले असते, त्याची बाधा होऊ नये म्हणून देवाने मेघस्तंभ, जर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय घामाघूम होऊन प्रवास करतो आणि मध्येच एखादा लहानसा ढग आला तर तेवढा असं म्हटलं की छायेने आम्हाला फार समाधान वाटतं. इस्रायल लोकांवरती देवाने 40 वर्ष या मेघस्तंभ पाठवून त्यांच्यावर छाया, याचा अर्थ सूर्याचे जे किरण आहेत डायरेक्ट त्यांना बाधा करू नये म्हणून देव त्यांच्यावर या प्रकारचा प्रकाश म्हणजे ते मेघस्तंभाच्या द्वारे त्यांना झाकून घेत. आणि संपूर्ण या छावण्यांवरती आता हा एवढा मोठा लवाजमा 25-30 लाखांचा या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन करण्यात आलेलं होतं. एवढ्या मोठ्या प्रजेला देव रक्षण करत होता. देव त्यांचं सूर्यापासून त्या तापापासून संरक्षण करत होता. त्यांना शारीरिक कोणती इजा होऊ नये असं म्हटलं की देवाला त्यांची इतकी काळजी होती की त्यांना रोगराई होऊ नये, त्यांना आजार होऊ नये. आणि म्हणून देव या मेघस्तंभाच्याद्वारे रात्री त्यांना अंधाराची बाधा होऊ नये. अंधारामध्ये लुटारू आहेत, अंधारामध्ये अनेक प्रकारच्या आणि इतर शत्रू राष्ट्र त्यांनी तर सतत घेरलेलं होतं. देव त्यांच्यासाठी हा अग्निस्तंभ रात्री लख प्रकाश देण्यासाठी ठेवलेला होता. आणि हे सर्व तेज
या शकिनामधून बाहेर प्रगट होत होतं. प्रियानो, ह्या मंडपाची ही रचना, त्याचा आकार आणि त्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आपण पाहतो ह्या अलंकारिक अर्थाने जरी असल्या तर आपण त्याचं पुढे लागूकरण करू, कारण लागूकरणासाठी फार महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. इस्रायल लोकांच्या प्रवासात पुढाकार घेणारा परमेश्वर होता. जरी मोशे त्यांचा पुढारी होता, नेता होता, परंतु त्या सगळ्यांचं नेतृत्व करणारा हा परमेश्वर होता. आणि प्रवासामध्ये त्यांनी कुठं थांबावं, कुठं मुक्काम करावं, किती दिवस करावं, हे सर्व देवच करत होता. आणि म्हणून असं म्हटलंय की या कोठडीमधून, आता ह्या भागाला कोठडीच म्हटलेलं होतं, ज्या ठिकाणी परमेश्वराचं परमपवित्र स्थान होतं आणि त्या स्थानामधून ईश्वरी तेज, त्याची समक्षता त्या ठिकाणी प्रगट होत होती. हे प्रमुख स्थान आणि त्याची कृपा, असं म्हटलं की जणू काही एक मोठं राजस्थान असं ते ठिकाण होतं. आणि म्हणून या कोठडीमध्ये कोणासही जाणे कदापि शक्य नव्हतं. याजक इतका पवित्र स्वतःला राखून, इतका प्रायश्चित्त करून, जर चुकून अयोग्य रीतीने तो गेला तर तिथंच तो मरून पडत होता. मग सर्वसाधारण लोकांची काय हिंमत. ज्यावेळेस या कोशाबद्दल मोशेला देवाने सांगितलं की ते निहाळायचं पण नाही, त्याच्याकडे पाहायचं पण नाही इतर लोकांना, त्याला हात पण नाही लावायचा. आपल्याला अनेक उदाहरणं आहेत की ते बैलगाडी त्याच्यामध्ये ते कोश घालून नेत असताना बैलाला ठोकर लागली म्हणून उज्जैनी असं म्हटलं की ते सावरण्याचा प्रयत्न केला, तात्काळ मरून पडले. देव त्याची समक्षता जेथे आहे तेथे अयोग्य रीतीने जाणाऱ्यांना प्रवेश नाही. आणि म्हणून जिथं जाणं याचकाला अशक्य होतं तिथं किरकोळ लोकांना, सर्वसाधारण लोकांना कधीही प्रवेश नव्हता. दुसरा भाग त्याचा जर आपण विचार केला, या मंडपाच्या दुसऱ्या भागाला पवित्र स्थान म्हटलेलं आहे. आणि या पवित्र स्थानामध्ये सुवर्ण दीपक होता, दर्शनीय भाकरीचे मेज होते, सुवर्ण धूप वेदी, त्याचे धुपाटणे होते. आणि मग असं म्हटलं की ह्या अनेक ज्या गोष्टी ठेवलेल्या होत्या त्याचा जर आपण बारकाईने विचार केला, त्या मंडपामध्ये प्रवेश करत असताना याजक लोक सेवा कार्य करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जावं लागत होतं. आणि हे पवित्र स्थान परमपवित्र स्थानाच्या दुप्पट होतं आणि त्याची लांबी 30 फूट, रुंदी 15 फूट होते. 30 बाय 15चा हा एक भाग होता. या कोठडीलाच पवित्र स्थान म्हटलं गेलेलं आहे. आणि या कोठडीमध्ये सामान्य लोकांना जायचं नव्हतं, तर केवळ सेवा कार्य करणाऱ्या याजकांना जाता येत होतं. अहरोन हा मुख्य याजक आहे, त्याचे मुलं आहेत, ते याजक म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि त्यासाठी त्यांचा अभिषेक करण्यात आलेला होता. आणि या याजकाला मदत करणारे अनेक याजकगण असत. ह्या याजकांसाठी ह्या पवित्र स्थानामध्ये जाये करून त्यांना सेवा चाकरी करायची होती. अंगण आणि पवित्र स्थान यांच्यामध्ये एक प्रवेशद्वार होते आणि या प्रवेशद्वाराला निळे, जांभळे आणि किरमिजी रंगाचे पडदे बनवलेले असून त्यातून केवळ सेवेसाठी शुद्ध आणि समर्पित झालेल्या अशाच लोकांचा प्रवेश होईल. किरमिजी रंगाचा पडदा, निळे, जांभळे आणि किरमिजी ह्या सगळ्या रंगाला अर्थ आहे आणि आपण त्या अर्थांचाही बारकाईने विचार करणार आहोत. जे शुद्ध झालेले आहेत, समर्पित झालेले आहेत, अशाच लोकांना त्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊन सेवेसाठी संधी देण्यात आली होती. मग त्या ठिकाणी जे साहित्य आहे, पहिला आहे सुवर्ण दीपक. या सुवर्ण दीपकाबद्दल म्हटलेलं आहे, हे एकच प्रकाश देण्याचं साधन या कोठडीमध्ये होतं. त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती किंवा दुसरे कोणते आपण त्याला मशाली म्हणतो तसं घेऊन जाता येत नव्हतं. दुसरे दिवे त्या ठिकाणी ठेवण्याची परवानगी नव्हती. एक सुवर्ण दीपक आणि त्या 7 समया
त्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. एकच प्रकाश देण्याचं साधन होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं ना, मी जगाचा प्रकाश आहे. अनेक लोक लागूकरण करतात परंतु हा प्रकाश देणारा फक्त एकच आहे, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. हे सुवर्ण दीपक त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहाचं प्रतीक आहे. आणि त्या गोष्टीसाठी एकच माध्यम, एकच साधन प्रकाश देण्यासाठी हा दीपवृक्ष त्या पवित्र स्थानामध्ये ठेवण्यात आलेला होता. आणि या कोठडीला खिडकी तर मुळीच नव्हती, पूर्ण झाकलेलं होतं. दर्शनी भाकरीचा मेज दीपवृक्षानंतर आपल्याला पाहायला मिळतं. दर्शनी भाकरीचा मेज आणि या मेजावर 12 भाकरी सतत ठेवण्यात येत असत. अतिशय सुगंधित शुद्ध सुवासिक धूप ते जे जाळलेलं आहे. या भाकरी एका हप्त्यापुरत्या, 1 आठवड्यापुरत्या त्या ठिकाणी ठेवण्यात येत आणि शाबात उजाडताच त्या काढून याजक लोक खात. तेलामधला अगदी त्या भाकरी 7 दिवस असं म्हटलं की त्या भाकरीला देखील तो सुगंध येत असे आणि त्या स्वादिष्ट होत. आणि याजक लोक शाबात सुरू होताच त्यांनी खायच्या. 12 भाकरी असं म्हटलं की त्या मेजावरती यासाठी ठेवलेल्या होत्या 6 भाकरीचं दोन्ही बाजूला. त्या अर्थभरित आहेत. या भाकरी एका हप्त्यापुरत्या ठेवण्यात येत आणि शाबात उजाडताच याजक काढून याजक लोक एकत्र मिळून ते खात. नव्या करार असं म्हटलं की नव्या तयार करून मेजावर चढवीत. अशा प्रकारे दर शाबातवारी ते करत, दर शाबातवारी. आणि इस्रायल लोकांना जे अर्पण आणायचे ते या प्रकारे त्यांनी दिलेलं होतं. आता काही लोक असं लागूकरण सेनामध्ये आमचे पाळक लोक करतात ते नैवेद्य जे देवांना अर्पण, तो नैवेद्य आहे त्या पुऱ्या भाकरी किंवा ते प्रसाद. आपल्याला त्या गोष्टीचं लागूकरण, कारण डुप्लिकेट सैतानाने अनेक प्रकारे केलेले आहे. कोशाला पण ते पालखी म्हणतात. पालखी म्हणजे आता त्याचे लागूकरण वेगवेगळ्या करतात. आता ते मी सगळं टाळत आहे कारण ऑनलाईन आहे आणि आपल्याला ते रेकॉर्डिंग त्याच्यात येऊ नये म्हणून त्या गोष्टी हटवून आपण आपला विषय घेत आहोत. सुवर्ण धूपवेदी आणि तिचं धुपाटणं त्या संबंधाने विचार करत असताना या वेदीवर शुद्ध धूप नित्य जळत ठेवत. आता हा धूप देवाने बनवायला लावलेला होता. हा धूप देवाला सुगंध देण्यासाठी आणि तो धूप नित्य जळत ठेवण्यात येत असं म्हटलं की त्या मंडपामध्ये तो वास जो आहे तो याजकांना नव्हे, इस्रायल लोकांना नव्हे, परंतु देवाला तो मिळावा हा उद्देश होता. आणि मुख्य याजक वर्ग वर्षातून एकदा धुपाने भरून त्यावर ह्याच वेदीवरील जळते इंगळ धुपाटण्यावर घेऊन मग धुपाच्या धुराचा लोट काढीत. आता ते धुपाटणे त्या ज्या अलंकारिक ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहे. तो प्रायश्चिताच्या दिवशी ते रहस्यकारक त्या पडद्यामधून परमपवित्र स्थानामध्ये जाई व प्रत्यक्ष ईश्वरी समक्षतेमध्ये तो लोकांसाठी प्रायश्चित्त करी. देव त्या धुपाचा सुगंध सुवास घेऊन स्वतःला प्रसन्न. असं म्हटलं की जुन्या करामध्ये आपल्याला शलोमोन राजाने केलेला यज्ञ जो आहे लाखो प्राण्यांचं हवन करून, आणि असं म्हटलं की त्या प्राण्यांचं हवन तो यज्ञ त्याचा धूप स्वर्गापर्यंत गेला आणि स्वर्गातला परमेश्वर खाली आला की मानवाने माझ्यासाठी मला प्रसन्न करण्यासाठी एवढा मोठा यज्ञ. आणि मग तो म्हणतो की तुला काय पाहिजे ते माग. परमेश्वर असं म्हटलं की विश्वासणाऱ्यांच्या, आता ते त्या विश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस हा धूप आमच्या प्रार्थना देवाच्या स्वर्गाच्या सिंहासनाजवळ त्या धुपाच्या वाट्या ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या आमच्या प्रार्थना आहेत, त्या आमच्या अश्रू आहेत. असं म्हटलं की हे अलंकारिक ते आपल्याला अर्थ लागू करायचा आहे. म्हणून हे रहस्य आपल्याला उलगडण्यासाठी ह्या धुराचा लोट ह्या धुपाटण्याने, असं म्हटलं की ते धुपाटणं ज्यावेळेस ते फिरवत वर्षातून एकदा त्या धुपाटण्यावर तो अग्नी घेऊन
धुपाच्या धुराचा लोट काढत आणि तो धूप असं म्हटलं की त्या पडद्यामधून ज्यावेळेस परमपवित्र स्थानामध्ये जाई, तर असं म्हटलं की जिथं परमेश्वराची समक्षता आहे, जिथं प्रत्यक्ष ईश्वरी समक्षता आपल्याला पाहायला मिळेल, त्या शकीनामधून लोकांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी हा याजक जात होता. देवाला प्रथमतः प्रसन्न करून मग लोकांच्या वतीने ही रदबदली करण्यासाठी तो जाई. देव त्यांचं ते अर्पण मान्य करी. मंडपाच्या सभोवार एक कंपाऊंड किंवा अंगण आखलेलं होतं सभोवार, आणि ते मंडपाचं अंगण जे आहे 175 फूट लांब, 87 फूट रुंद होते. ह्या अंगणास पूर्वेस एकच प्रवेशद्वार होते, त्याला वेस असं म्हणत. ह्या मंडपाच्या भोवती जे कंपाऊंड किंवा जे अंगण आपण पाहतो, त्या अंगणाला एकच प्रवेशद्वार आहे पूर्वेकडे, आणि त्याला वेशी आता आपल्याकडे नाही तसं, पण नगर भागामध्ये पुण्याकडं त्या सातारा कोल्हापूरकडे गेले तर प्रत्येक गावाला वेशी होत्या. खालची वेस, वरची वर, पूर्वेची, उत्तरेची. काही काही गावांना मग आपल्याला येरुशलेमच्या भोवती 12 वेशी होत्या. आणि वेशींचाही तो अर्थ आहे प्रवेशद्वार, त्याला फार महत्त्व आहे. आणि या पोळ्याच्या दिवसामध्ये ते वेस बंद करतात आणि मग पोळा फुटल्याबरोबर ते वेस उघडतात. अनेक प्रकारच्या शर्यती लावतात. ह्या वेशींचा अर्थ देखील या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. नेहम्याच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की नेहम्याला कोणीतरी येऊन सांगितलं की येरुशलेमच्या वेशी जाळून टाकण्यात आलेल्या आहे अग्नीने. मग नेहम्याने पाहिलं की अरे हे वर्तमान अतिशय अशुभ आहे, त्याला वाईट वाटलं, दुःख आलं. वेशी याचा अर्थ एशियाच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं कीर्ती, ही माझी वेश आहे. म्हणजे देवाची कीर्ती, देवाची ख्याती, देवाची महती असं म्हटलं की ती नाश पावलेली आहे. अग्नी कोणती आहे? ही जीभ, ही अग्नी आहे, ही भवसागराला आग लावणारी आहे. आणि आपसातल्या या कलहांमुळे, ह्या जिभेमुळे ही आग लागलेली आहे. त्या वेशी जी कीर्ती होती ती लोक ऐकून त्या येरुशलेमकडे येत. या वेशीतून प्रवेश करून लोक देवाची महती ऐकून देवावर विश्वास ठेवत, परंतु ही अपकीर्ती पसरून गेलेली आहे. त्या वेशीत जाळून टाकण्यात आलेलं आहे. प्रियानो, सैतान विश्वासणाऱ्यांमध्ये हे भांडणं, हे फुटी पाखंडे, या गोष्टी यासाठी आणतो की हे देवाचं अद्भुत रहस्य लोकांना कळू नये. तर हे सर्व जाळून टाकण्यासाठी त्या अग्नीचा, त्या जिभेचा उपयोग करतो. ती भवसागराला आग लावणारी, आणि म्हणून त्या जिभेला फार म्हणजे गोष्टी, आता त्या विषयांतर होऊ नये म्हणून आपण तिकडे जाणार नाही. ह्या अंगणामध्ये सर्व वरकड लोकांना जाता येईल. जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी जाता येत असे. त्या अंगणात भक्तीच्या संस्कार दर्शक 2 वस्तू होत्या. आणि असं म्हटलं की त्या फाटकाला लागूनच एक पितळेची वेदी होती. जो कोणी येणार आहे या वेदीवर अर्पणे ते आणत आणि अर्पणे अग्नीमध्ये जाळीत. लोक आपापली अर्पणे वाहण्यासाठी याजकाकडे आणत. ह्या गोष्टी रहस्यभरित आहेत. जोपर्यंत आपण अर्पण करत नाही, देवाला प्रायश्चित्त करत नाही, त्या देवाच्या पवित्र अंगणामध्ये आम्हाला प्रवेश करता येणार नाही. म्हणून या पूर्वेकडे असलेले जे 3 वंश आहेत, असं म्हटलं की यहूदा वंशाला महत्त्वाचं स्थान, म्हणजे या 12 वंशामध्ये यहूदा, ज्या वंशामधून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलेलं की मी द्वार आहे मेंढरांचं, माझ्याद्वारे आल्यापासून कोणाला पित्याकडे जाता येत नाही. हा येशू ख्रिस्त हा द्वार आहे. आणि स्वर्गामध्ये देवाच्या समक्षतेमध्ये जाण्यासाठी ह्याच मार्गाने जावं लागणार. एकच मार्ग आहे, मार्ग, सत्य आणि जीवन. तो म्हणतो मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणालाही पित्याकडे जाता येत नाही. याचा अर्थ या फाटकाला लागून ही पितळेची वेदी होती आणि या वेदीवर प्रथमतः अर्पण आणावं लागत होतं. आणि हे अर्पण याजक लोक अग्नीमध्ये जाळत आणि आपली अर्पणे वाहण्यासाठी याजकांकडे आणत. याजक रक्त शिंपडून टाकत
आणि ह्या वेदीवर अग्नी सतत जळत ठेवत. त्या यज्ञबलीच्या या वेदीवरती देखील अग्नी सतत जळत ठेवत आणि धूप वेदीवरील धूप जाळण्यासाठी यावरील अग्नी वापरत. जो आतमध्ये धूप जाळण्याचा तो अग्नी इथून ते घेऊन जात. ह्याच रक्ताने संपूर्ण मंडप ते शिंपडीत आणि ईश्वरी सानिध्यामध्ये जाण्याचा हा एकच मार्ग होता. ह्या वेदीवरच्या अंतरावरच क्षालन पात्र होते, त्याला गंगाळ म्हटलेलं आहे. आणि हे गंगाळ जे ठेवलेलं आहे हे एक क्षालन पात्र, एक मोठं भांडं किंवा पितळेचं बनवलेलं होतं, ज्याचा उपयोग आरशासारखा देखील करत. आणि असं म्हटलं की स्त्रिया त्या काळामध्ये या प्रकारचं आपला चेहरा पाहण्यासाठी, आपल्याला सजवण्यासाठी या पात्राचा उपयोग करत. आणि इस्रायल लोकांना देवाने आज्ञा केल्याप्रमाणे हे जे क्षालन पात्र आहे हे बरंच मोठं भांडं होतं. त्या ठिकाणी पाणी भरून ठेवण्यात येत असे. हे आरशाप्रमाणे चकाकणारे होते, म्हणून त्यामध्ये पाहण्याचा देखील उपयोग करण्यात येत असे. आरशाप्रमाणे याजकाला स्वतःला कुठं काय घाण चिटकली आहे का काय ते दिसून येईल. आणि लगेच पाण्यामध्ये देवाचं वचन असं म्हटलं की आमच्यासाठी हे जल आहे, हे पाणी आहे, हे गंगाळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला धुवायचं आहे. ज्याला पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की ज्याचे स्नान झालेलं त्याला हात पाय धुतल्या वाचून दुसरं काय धुण्याची गरज नाही, पाय धुण्याची गरज आहे. याचा अर्थ रोज स्नान करणं, रोज शुद्ध करण्याचं ते नियम दिलेले आहेत. साफसफाईसाठी या पाण्याचा उपयोग करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सतत पाणी भरून ठेवण्यात आलेलं आहे. हे क्षालन पात्र इस्रायली स्त्रियांच्या आरश बनवण्याच्या पितळी धातूपासून ओतून काढलेले होते. आणि यामुळे याजक लोकांना आपल्या अंगातोंडावरील अशुद्धता क्षालन पात्रातून तात्काळ दिसून येई आणि ती भरलेल्या पाण्याने ते धुवून काढत. हे क्षालन पात्र याजक लोक सेवेसाठी पवित्र स्थानामध्ये जात त्यांच्या शुद्धीकरणासाठी करण्यात आलेला नियम होता. तर याचे 100 भाग झालेले आहेत. तुटक आपण पाहू, वेळ जात आहे म्हणून मी इथं थांबतो. परंतु हे अद्भुत रहस्य जोपर्यंत आपल्याला समजत नाही, उलगडत नाही, तोपर्यंत आम्ही ह्या जुन्या कराराला चांगल्या प्रकारे समजून मग नवीन करारामध्ये प्रवेश करू. तर याजकीय सेवा ही आजही महत्त्वाची आहे. देवाने आम्हा सर्वांना याजक होण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि त्या पाचारणाला अनुसरून आपल्याला चालायचं आहे. म्हणून हे रहस्य पवित्र आत्मेच्या द्वारेच उलगडणार आहे आणि देव आपल्या सर्वांना त्या प्रकारचं सद्बुद्धी देव. आपण या सायंकाळी हे मनन इथं थांबू. देव आपल्याला आशीर्वाद देव. या सुंदर पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि या पवित्र वचनाच्या द्वारे आपल्या जीवनाची आध्यात्मिक वाढ झाली आहे, होत आहे. प्रियजन हो, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक अर्थ दडलेला होता आणि तो दडलेला अर्थ अतिशय स्पष्टपणे आपल्यासमोर मांडत असताना परमेश्वराने बाळकसाहेबांना आपली कृपा पुरवली. आपण ह्याकडे अधिक लक्ष देऊया व आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी या गोष्टी आपण बळकट धरूया. आजच्या वचनाच्या सेवेसाठी मी बाळकसाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो, कारण की तो पावित्र्याने नटलेला आहे. अरे ह्या संपूर्ण गोष्टी, मग ते मंडप असो, याजकांचं जीवन असो, त्यांचा पेहराव असो किंवा ती अर्पणं असोत, सगळ्या गोष्टींच्या द्वारे देवाचं पावित्र्य आम्हाला दिसून येतं. हे पावित्र्य आपल्या जीवनामध्ये प्रभू सदैव प्रगट करीत आहे, त्यामध्ये आपण वाढूया. या सायंकाळी पुन्हा एक वार नित्य प्रार्थना विनंत्या घेऊया. आपल्यामध्ये रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब आहे. आपणाला विनंती करतो आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. रयता अक्का आहे, जुलियाना अक्का गायकवाड यांची आपण आठवण करावी. सोबतच पावसासाठी देखील आपण प्रभूकडे मागावं. आज रेव्हरंड राजू मार्गे यांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करा. आणि हॉस्टेल वॉर्डन मनोज पवार यांचाही वाढदिवस आहे, आपण त्यांची प्रार्थनेत आठवण करा. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तू स्तुती करतो.
कारण की पुन्हा एकदा या सायंकाळच्या वेळेस देवबापा तुझ्या दासाच्या करवी देवबापा जे तुझं गौरवाचं महात्म्य त्या निवास मंडपाच्याद्वारे तू आम्हाला प्रगट केलं. देवबापा या सर्व मंडपाच्या ज्या वस्तू आणि तेथील सर्व आराखडा आम्ही पाहत असताना तू जो मार्गदर्शन मोशेच्या द्वारे त्याला दिलास आणि हे जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा देवबापा तू किती पवित्र, किती थोर, किती महान आहेस. तुझं गौरव, तुझं तेज आणि तुझं सार्वभौमिकता हे सर्व आमच्या कल्पनेपलीकडं आहे. देवबापा या सर्व वस्तूवरून आम्ही तुझं महात्म्य ओळखू शकतो. तू इतका महान, इतका पवित्र, इतका थोर, इतका प्रभावशाली आहेस प्रभू की आम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून देवबापा जे काय तू मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांसाठी निवास मंडपाची तू व्यवस्था केली त्याचा उद्देश हाच की देवबापा तुझं पावित्र्य, तुझं महात्म्य त्यांना कळावं आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये नेहमी तुझा आदर करावा, सन्मान करावा, आपलं जीवन पवित्र ठेवावं आणि तुझं गौरव प्रतिदिवशी त्यांनी पाहावं ही तुझी इच्छा होती. आणि म्हणून देवबापा आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा या दिवसांमध्ये सुद्धा आम्हाला तुझं पावित्र्य, तुझं महात्म्य आम्हाला कळू दे आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्याद्वारे नेहमी व्हावं यासाठी तू आमचं विशेष प्रकारे सहाय्य कर. पाळकसाहेबांच्या या आजच्या वचनाच्या सेवेबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. देवबापा तू त्यांना आशीर्वाद दिला, सहाय्य केलं, कृपा पुरवली. हे सर्व सादर करण्यासाठी, तयारी करण्यासाठी, वचनाचं सर्व विश्लेषण आमच्या प्रत येत असताना त्यांना तुझी कृपा पुरवली सर्व तयारी करण्यासाठी. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवबापा. पुन्हा एकदा देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो जे आमचे प्रियजन प्रभू आज आजारी आहेत. पुन्हा एकदा देवबापा आम्ही त्या प्रियजनांची आठवण करतो. हैदे अक्का आहेत, तसंच रेवता अक्का आहेत आणि इतर जे आमचे प्रियजन, जरी आम्हाला त्यांचे प्रत्येकाचे नावं ठाऊक नाही परंतु देवबापा तुला प्रत्येकाचे नावं ठाऊक आहेत. तुझ्या वचनात म्हटल्याप्रमाणे तू प्रत्येकाचे नावं आपल्या हातावरती कोरून ठेवलेले आहेत. आणि म्हणून देवबापा आज आमची पुन्हा त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना आहे. देवबापा तू त्यांना तुझ्या स्वर्गातून तुझा आरोग्याचा स्पर्श प्रभू देवबापा तू त्यांना कर. त्यांचा जो काय व्याधी आहे, जो काय आजार आहे, जो काय त्रास त्यांना आहे देवबापा तो सर्व तुला ठाऊक आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे काय तू अद्भुत असे चमत्कार तू केलेले आहेत आणि करत आहेत आणि त्याच्या नावात तो आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहेस. म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे की तू त्यांना आरोग्य दे आणि त्यांचं अंथरूण तू बदलवणारा इस्रायलाचा परमेश्वर आहेस. म्हणून देवबापा त्यांचं अंथरूण तू बदलावंस, त्यांना आपल्या बिछाण्यावरून उठवावं आणि तुझं गौरव त्यांच्याद्वारे व्हावं असं तू दयाने कृपेने होऊ दे. जे त्यांचे प्रियजन त्यांची सेवा करत आहे देवबापा ती सेवा त्यांचीसुद्धा तू आशीर्वादित कर. त्यांच्यासाठी मंडळी तुझे दास सर्वजण प्रार्थना करत आहे. म्हणून देवबापा आम्ही तुझे आभार मानतो की त्यांना प्रतिदिवशी आरोग्य देत आहेस असा आमचा विश्वास आहे. तरीसुद्धा तू त्यांना अजून पूर्ण आरोग्य द्यावं अशी आमची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा देवबापा आम्ही विशेष पाळकसाहेबांसाठी, नेल्सन पाळकांसाठी आमची प्रार्थना आहे देवबापा. त्यांचा आज वाढदिवस आहे. आमची प्रार्थना आहे मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलं, त्यांची सेवा आशीर्वादित केली. अनेक या ठिकाणी त्यांची सेवा या मंडळीची आणि इतर होत असताना तू त्यांना लागणारी कृपा पुरवली त्याबद्दल तुझे आभार मानतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी तू आशीर्वादित कर दे बापा आणि अनेक वाढदिवस त्यांच्या आयुष्याला लाभू दे अशी प्रार्थना करतो. इतर सर्व ज्या विनंत्या आहे देवबापा त्या तुला ठाऊक आहे. तो आमचा बाप आहे, आमची काळजी करणारा परमेश्वर आहे. मागण्या अगोदर सर्व काही तुला ठाऊक आहे देवबापा. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे की ज्या काय अडचणी गरजा येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या प्रिय लेकरांच्या आहेत, मंडळीच्या आहेत, प्रभू संस्थेच्या आहेत, त्या सर्व तुझ्या दयाने कृपेने तू निवारण कर आणि तुझं गौरव आमच्या मंडळीच्याद्वारे, संस्थेच्याद्वारे आणि आम्हा सर्वांच्याद्वारे होऊ दे अशी नम्र प्रार्थना करतो. चांगला पाऊस दिला त्याबद्दल आभार मानतो.
तरीसुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये देव बापा तू अजून चांगला पाऊस द्यावा अशी आमची नम्र प्रार्थना आहे प्रभू. येथपर्यंत आमचं सहाय्य केलं त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या मनापासून आभार मानतो. पुढील सर्व वेळा आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. लागणारी कृपा आणि सर्व मार्गदर्शन तू आम्हाला पुरवलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर रेव्हरंड एल पी वळीपाळ साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तो आमच्या ऋणे आम्हास हो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये जे वचन ऐकणारे सर्व प्रिय विश्वासणारे देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार, उद्या सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये बायबल स्टडी असेल. डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन जयकर पाळक साहेब ते अध्ययन घेतील. सर्वांना सलाम.